आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. कणकवली येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन, अशी रोहित वाघमारे याने धमकी दिली होती. रोहित गुरुदत्त वाघमारे व 29 वर्षे, राहणार यशोदीप चौक, वारजे माळवाडी, सध्या राहणार पंचशील तरुण मंडळ, भीमनगर, उत्तमनगर. शुभम चांगदेव धनवटे वय 20 वर्षे, राहणार गन्नाज कॉम्प्लेक्स, उत्तमनगर. राहुल ज्ञानेश्वर वाघमारे वय 35 वर्षे, राहणार एसआरए बिल्डिंग, केळेवाडी, पौद रोड, कोथरूड, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका 40 वर्षाच्या महिलेने सहकार नगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 फेब्रुवारी रोजी घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता. मसाज करताना तिळाचे तेल वापरण्यास सांगितले. मसाज करत असताना रोहित वाघमारे याने या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार दिल्यावर त्याने, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू जर मी सांगेल तसेच उपचार केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन, असे सांगून जबरदस्तीने टॉप काढायला लावून उपचार करून घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने 2 ते 3 जणांना तो घेऊन आला. त्याने फिर्यादी महिलेला त्याने मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून 20,000 रुपये दे, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर काउंटरमध्ये असलेले 800 रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले. त्याबाबत सदर इसमाविरुद्ध दिनांक 6 मार्च 2025 रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 94/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308, 2, 309, 4, 74, 79, 115, 2, 352, 351, 2, 3, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपींचे ठावठिकाण्याबाबत माहिती घेऊन पोलिसांनी तिघांना अटक केली. अशा प्रकारे मसाज पार्लरमध्ये जाऊन नकळत व्हिडिओ काढून खंडणी उकळण्याचा यांचा धंदा असल्याचे आढळून आले. त्यांनी शहरातील वेगवेगळ्या 7 ते 8 ठिकाणी असा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. रोहित वाघमारे याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 507/2021, भारतीय दंडविधान 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी रोहित वाघमारे व आरोपी शुभम चांगदेव धनवटे यांच्याविरुद्ध अंबोरा पोलीस स्टेशन बीड गुन्हा रजिस्टर नंबर 208/2024, भारतीय न्याय संहिता 304 अन्वये दाखल आहे. तसेच पाथर्डी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर 850/2024, भारतीय न्याय संहिता 309 अन्वये दाखल असून सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, निखिल राजीवडे, प्रदीप रेणुसे, आकाश कीर्तीकर, महेश भगत, अमित पद्माळे, योगेश डोले, खंडू शिंदे यांनी केली आहे.